मेकअप मधला म न येणारी मी मुलगी आता माझे स्वतःचे मेकअप दृष्ट लागण्या इतके सुंदर करते। आणि तसेच मेकअप जर तुम्हाला करायची इच्छा असेल, छोट्यात छोट्या गोष्टी अगदी सोप्यात सोप्या भाषेमध्ये, जी मी रोज घरी भाषा बोलते किंवा जी घरामध्ये वावरताना बोलते त्याच पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे। अजिबात त्यामध्ये दिखावटीपणा किंवा काहीतरी ओव्हर किंवा न समजेल अशा प्रोडक्ट किंवा न समजेल अशा भाषेमध्ये, प्रोफेशनल भाषेमध्ये अजिबात सांगणार नाही। इथे आता मी फेस वॉश केलेला आहे, म्हणजे चेहरा स्वच्छ धुतलेला आहे। तुम्ही जो कोणता फेस वॉश वापरतात त्याने स्वच्छ क्लीन चेहरा असला पाहिजे, त्यानंतरच आपला मेकअप सुंदर होणार आहे। त्यानंतर जो स्प्रे मारला तो होता रोज वॉटर। रोज वॉटरच्या नंतर मॉइश्चरायझर लावलेला आहे आपण। तुमचं जो कोणतं घरामध्ये मॉइश्चरायझर आहे ते लावा। इथे प्रायमर घेतलेला आहे। इनसाइट कॉस्मेटिकचे सगळेच्या सगळे प्रोडक्ट आहेत जे या मेकअपमध्ये यूज झालेले आहेत आणि फार काही नाही, 5-6 मेकअप प्रोडक्टमध्ये पूर्ण मेकअप होतो आणि 1000-1500 पर्यंत ते 2000 पर्यंत पूर्ण प्रोडक्ट तुम्हाला येऊन जाणार आहेत जर हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर। आता छान असं प्रायमर जसं व्हिडिओमध्ये दिसते राऊंड राऊंड करून लावायचं, म्हणजे जे आपले छोटे छोटे खड्डे असतात चेहऱ्यावरती त्यांना पोर्स म्हणतात। तर ते पोर्स असे छान फिल झाले पाहिजे, म्हणजे रोडवरती कसं गाडी चालवताना खड्डे असले की आपल्याला त्रास होतो, त्याच टाईपचा मेकअप करताना जर चेहऱ्यावरचे ते छोटे छोटे खड्डे असले की त्रास होतो। त्या मेकअप अजिबात असा प्लेन असा दिसत नाही, कुठेतरी तो खरबडीत असा दिसतो। त्याच्यामुळे आपल्याला प्रायमर यूज करायचं असतं आणि त्या प्रायमरनं ते खड्डे भरून काढायचे असतात थोडक्यात। तर आता इथे आपली पूर्ण स्किन एकसारखी नाहीये बघा, माझ्या डोळ्याच्या तिथे काळं आहे, गाल असे नाकाच्या तिथे काळं आहे, म्हणजे अनइवन स्किन टोन आहे, म्हणजेच एकसारखी स्किन नाहीये, एकसारखा गोरेपणा पूर्ण स्किनवरती नाहीये। त्यासाठी कलर करेक्टर वापरायचं असतं, जे की मी सुरुवातीला वापरलं त्याला म्हणतात कलर करेक्टर। आणि ते छान असं स्किनवर लावल्याच्या नंतर इथे मी फाउंडेशन म्हणून त्यातलाच येलो कलर पिक केलेला आहे, कारण मला जो पिवळ्या कलरचे फाउंडेशन असतात ते मला चांगले सूट करतात। मी तेच फाउंडेशन म्हणून यूज केलंय बघू शकता। आणि छान असा ब्रशने आता पूर्ण डॅब 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 असं घासायचं नाही ब्रशनं, जिथल्या तिथं काय करायचं त्याला असं बसवायचं त्या मेकअपला आणि छान असं एकसारखं ब्रश चालवायचा। असं नाही की इथे एकदा उचलला तिथे एकदा उचलला तिथे एकदा उचलला। बघितलं मी डोळ्यापासून जे स्टार्ट केलं तर पूर्ण खालपर्यंत आले आणि जसा जसा रस्ता दिसतोय तसं मी ब्रश फिरवते। असं नाही की या गालावरचं अगोदर केलं मग नंतर डायरेक्टच उचलला दुसऱ्या गालावरती ब्रश, नाही, एकदा जे सडनली चालू केलं तर रस्ता जसा जसा दिसेल त्याप्रमाणे मी फाउंडेशन पूर्ण ब्लेंड केलेलं आहे। आणि छान जिथल्या तिथं ब्रश फिरवायचा, त्यामुळे आपला छान असा फाउंडेशन बसणार आहे चेहऱ्यावरती। आणि डॅब डॅब करूनच हे करायचं, असा ब्रश घासायचा नाही, घासल्यावरती काय होईल तुमचा बेस हटणार आहे तुमच्या स्किनवरून। आता गळा अजिबात आपला चेहऱ्यापेक्षा वेगळा दिसायला नको, जो की प्रत्येकाचाच थोडाफार तरी दिसतच असतो, तर तो आपण मॅच करण्यासाठी तिथे पण फाउंडेशन लावायचं। करेक्टर जर लावायचं असेल तर ते सुद्धा लावायचं, तिथे पण छान अशी ब्लेंडिंग करून घ्यायची। ब्लेंडिंगला कंजूसपणा अजिबात करायचा नाही, हात थकू द्यायचे नाहीत। ब्लेंडिंग व्यवस्थित झाली म्हणजे आपला बराच काळ मेकअप जशाला तसाच राहतो, अजिबात हलत नाही जाग्यावरचा। आणि आपण कंटाळा केला की जसा कंटाळा केला तसाच तो निघूनही जातो। डोळ्यांच्या तिथं आता जे डोळे आपले काळे दिसत आहेत तर त्यांना थोडंसं फाउंडेशन लावून घेतलं म्हणजे जे आपण आय शॅडोचे कलर लावणार आहेत, आय शॅडो जे लावणार आहेत त्याचे कलर उठून दिसावे आपल्या डोळ्यावरती, त्यासाठी डोळ्याच्या वरी सुद्धा फाउंडेशन लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आता फाउंडेशन लावल्याच्या नंतर त्याला फाउंडेशन निघू नये त्याला लॉक करण्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट लावावं लागतं आणि ते कॉम्पॅक्ट इनसाइट कॉस्मेटिकचंच आहे, त्याने पूर्ण बेस मी लॉक केलाय। आता आपले गाल थोडेसे गुलाबी दिसले म्हणजे प्रोफेशनल असा मेकअप दिसतो। इनसाइट कॉस्मेटिकचंच आपलं ब्लशर आहे, छान बोटावरती घ्यायचं। मला जास्त काही आवडत नाही म्हणून मी थोड्या क्वांटिटी म्हणजे थोड्या प्रमाणात घेतलेला आहे। तुम्हाला जसं आवडेल, ज्या कलरचं आवडेल
तसं तुम्ही सर्च करा आणि त्यामध्ये पण मला वाटते 2-4 शेड आहेत, त्यामधला तुमचा कोणता तुम्हाला शेड आवडत असेल तो शेड घ्या आणि सुंदर असे ब्लशर त्याच्या इनसाइड कॉस्मेटिकमध्ये उपलब्ध आहेत। आता ब्रशने थोडंसं मी त्याला ब्लेंड केलेलं आहे, म्हणजे ते मर्ज पूर्ण आपल्या गालांमध्ये व्हावं आणि नॅचरल असे गुलाबी गाल दिसावे, ना की काहीतरी लाल लावलंय वरतून असं वाटलं पाहिजे। त्यामुळे मी छान त्याला ब्लेंड केलेलं आहे। आता दोन्ही गालांना सेम दिसण्यासाठी प्रोसेस फॉलो केलेली आहे। तुम्ही बारकाईने हे व्हिडिओ बघा, म्हणजे काय होईल, बारकाईने बघितल्याच्या नंतर प्रॅक्टिसही करा। नुसतं बघून कधीच मेकअप येत नसतो, प्रॅक्टिस केल्याच्या नंतर अडचणी येतात आणि अडचणी आल्याच्या नंतरच माणूस शिकतो। प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे। एकदा चुकाल, दोनदा चुकाल, तीनदा चुकाल, पण एका दिवशी नक्की यशस्वी व्हाल। आणि मेकअप हा इतका इझी आहे, फक्त प्रॅक्टिस मागतो आणि वेळ मागतो। तुम्हाला परफेक्ट केल्याशिवाय तो सोडत नाही। मग आता इथे घेतलेली आहे आयशॅडो पॅलेट, जी की इनसाइड कॉस्मेटिकचीच आहे। इनसाइड कॉस्मेटिक एक कंपनीचं नाव आहे बरं का। इनसाइड कॉस्मेटिकचेच हे पूर्ण प्रोडक्ट आहेत, जे की अफोर्डेबल म्हणजे आपल्याला परवडतील अशा किमतीमध्ये उपलब्ध होतात। ऑनलाईन सुद्धा आहेत, ऑफलाईन सुद्धा भेटतात। इथे आता मी जो व्हिडिओमध्ये ब्रश दाखवलेला आहे त्या प्रकारचा ब्रश तुम्ही एकच असला तरीही पुरेसा आहे। आणि यामधला सर्वात लाईटेस्ट कलर बघायचा आपण कोणता आहे। सर्वात लाईट कलरनं जेव्हा आपण काम चालू करतो, अगदी प्रोफेशनल असल्यासारखे आय मेकअप आपल्याला करता येतात, जर आपण प्रोफेशनल वेनं चाललं तर। प्रोफेशनल वे म्हणजे काय, फक्त त्याची एक करण्याची पद्धत असते, ती पद्धत म्हणजेच प्रोफेशनल वे। गोंधळून अजिबात जायचं नाही, प्रॅक्टिस करत राहायची आपल्याला। प्रॅक्टिस जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला नक्की आय मेकअप सुद्धा सुंदर सुंदर असे येणार आहेत। आणि तुमचे जेव्हा आय मेकअप सुंदर होतील ना, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊन सांगा की तुम्हाला माझं शिकवलेलं किंवा मी सांगितलेलं कसं वाटते। आणि नुसतं कमेंटमध्ये मला थोडंसं जरी तुम्ही काही टाकलं तर मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येणार आहे। आणि प्लीज मला सपोर्ट करा, जेणेकरून मीही पुढे जाईल आणि तुम्हालाही घेऊन जाईल। आता सेम याच डोळ्यासारखा दुसऱ्या डोळ्याला सुद्धा आपल्याला मेकअप करायचा आहे। दोन्ही डोळे आपले सेम टू सेम दिसले पाहिजे, या पद्धतीनं या वेने आपल्याला काम करायचं आहे। डोळ्यांचा मेकअप केल्याच्या नंतर डोळ्यांमध्ये खूप सुंदर असा बदल होतो। डोळे आपले प्रमाणापेक्षा मोठे दिसायला लागतात, जेवढे आहेत त्याच्यापेक्षा बरेच मोठे दिसतात। ज्यांचे फार मोठे आहेत त्यांचे थोडेसे लहान सुद्धा दिसायला मदत होते। हे आपण पुढे हळूहळू शिकणारच आहोत प्रत्येक गोष्टी। इथे आता छान असं ब्लेंडिंग मी केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, ब्लेंडिंगला अजिबात मी कंजूसपणा केलेला नाहीये, सारखी ब्लेंडिंग चालूच ठेवली माझ्या बोलण्यासारखीच। आणि त्यानंतर आता आउटर कॉर्नरमध्ये थोडंसं ब्लेंडिंग राहिल्यासारखं मला वाटत होतं आणि तिथे मी छान असा ब्रश फिरून घेते। ब्रश फिरवल्याच्या नंतर एकदा परत चेक करायचं मिररमध्ये की आपला दोन्ही आय मेकअप सेम दिसतोय का, डार्क फेंट दिसतोय का, किंवा हा आय शॅडो बाहेर डोळ्याच्या गेलाय का, तो आय शॅडो डोळ्याच्या बाहेर गेलाय का। बाहेर कोणताच जाऊ द्यायचा नाही आय शॅडो, आपल्याला फक्त डोळ्याच्या आतल्यामध्येच काम करायचं आहे। यानंतर आता जे सिमर असतं बघा, सिमर म्हणजे काय, थोडक्यामध्ये चमकी जे असते की नाही, चमकीचा कलर म्हणजे सिमर। म्हणजे दोन प्रकारचे कलर असतात आपल्या आय शॅडो पॅलेटमध्ये, जे चमकीचे असतात त्याला सिमर म्हणायचं आणि जे न चमकणारे असतात त्याला आय शॅडो म्हणायचं। तर सिमर इथं लावून घेते मी। जे साडीचं वर्क आहे आपल्या, आता ही ब्ल्यू कलरची थोडीशी नेव्ही ब्ल्यूचं ब्लाऊज आहे आणि आकाशी कलरची साडी आहे, त्याच्यावरती बघताय ज्या कलरचं वर्क केलेलं आहे त्याच प्रकारचं मी सिमर उचललेला आहे आणि ते लावलेलं आहे डोळ्याच्या इनर कॉर्नरमध्ये। त्याने माझे डोळे असे सुंदर आणि मोठे मोठे दिसायला मदत होणार आहे आणि एक वेगळी शाईन डोळ्यांमध्ये येते आणि डोळ्यांचा आकारही मोठा दिसू लागतो। आता हे झालं डोळ्यांचं। त्यानंतर आपल्याला लावायचे लायनर, काजळ, जे की तुम्ही वॉटरप्रूफ बाहेर जातानाच फक्त लावायचे, घरी असल्याच्या नंतर अजिबात वॉटरप्रूफ प्रोडक्ट यूज करायचे नाहीत, कारण डोळे हे नाजूक असतात। वॉटरप्रूफ आयलाइनर लावल्याच्या नंतर त्यांना काढताना डोळ्यांना फार त्रास होतो, तर तो
त्रास टाळण्यासाठी आपल्याला घरी अजिबात वॉटरप्रूफ असा आयलाइनर यूज करायचा नाही। डोळ्यांचा इथं ऑलमोस्ट आय शॅडोचं काम आपलं कंप्लीट झालेलं आहे। आता फक्त जे वॉटर लाईन म्हणजे खाली डोळ्याच्या खाली जे काजळच्या खाली थोडंसं काम राहिलेलं आहे, जे की काजळ लावल्याच्या नंतर आपण करणार आहोत। इथं मी घेतलेला आहे आयलाइनर आणि आयलाइनर सुद्धा लावताना फक्त काळजी एवढी घ्यायची की पेन्सिल म्हणजे जो पेन असतो आपला आयलाइनर तो केव्हाही आडवा धरायचा आहे, असा उभा करायचा नाही। उभा केल्याच्या नंतर तो काय होतो, शेक हात करतो आणि इकडं तिकडं फैलण्याचे चान्सेस जास्त असतात। माझ्या हाताला मी सपोर्ट गालाचा घेतलेला आहे, जेणेकरून माझा हात शेक करणार नाही आणि सुंदर असं आयलाइनर आता बऱ्याच जणींना लायनर सुद्धा लावायला खूप प्रॉब्लेम येतात, तर मलाही तसेच अगोदर प्रॉब्लेम येत होते। तर लायनर लावणं हे सोपं आहे, फक्त त्याला वेळ द्यावा लागतो आणि रोज अशी प्रॅक्टिस करावी लागते। आजपासून जर तुम्ही प्रॅक्टिस करायला चालू केलं तर 8व्या दिवशी नक्की तुम्हाला सुंदर असं आयलाइनर जे की अगदी कोणत्याही शेपमध्ये लावता येतं। आता इथं आयब्रोज फिल करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मी आयब्रोज छान फिल केलेले आहेत आणि आयब्रोज फिल करताना म्हणजे जेव्हा आपण आयब्रो सेट करतो त्या डार्क ब्राऊन कलरने करायच्या, म्हणजे त्या आर्टिफिशियल दिसत नाहीत, ओरिजिनल अशा आपल्या आयब्रोज दिसतात। ब्लशर जे की पावडर फॉर्ममध्ये आहे हे, तर आपल्याला पावडर ब्लशर लावायचा आहे। ते पण जर कोणता कलर तुम्हाला समजत नसेल मी कोणता घेऊ, तर थोडं थोडं प्रत्येकच ब्लशरमध्ये जो कलर आहे ते चारही मिक्स करून लावले तर काहीच हरकत नाही, एक सुंदर असा कलर तयार होतो आणि नॅचरल कलर आपल्या गालांना देतो। छान असं लावायचं। डोळ्याचे जे बुबुळ असतात म्हणजे डोळ्यांचे जे बॉल्स असतात तिथून स्टार्ट करायचं आणि वरतीपर्यंत जायचं। ब्लशर लावण्याची हीच योग्य पद्धत आहे। छान असं थोडंसं लावायचं तर लावायचं, नाहीतर आपल्या मनावरती आहे। आता इथे ऑलमोस्ट मेकअप होत आलेला आहे, फक्त लिप लायनर आणि छान असं एक लिप कलर लावायचा आहे, म्हणजेच लिपस्टिक लावायची आहे आपल्याला। तर पाहू शकता मेकअप किती सुंदर झालेला आहे, चेहऱ्यावरचा चमक सांगतोय की मेकअप किती सुंदर आणि फ्लॉलेस झालेला आहे। प्रॅक्टिस नाहीये मलाही बोलण्याची, त्याच्यामुळे समजून घ्या, थोडंफार चुकलं असेल तर माफ करा। आता सगळ्यात महत्त्वाचं तर राहिलंच की आपल्या ज्या मेकअपमध्ये शाईन येणार आहे ती शाईन बाकी आहे आणखीन। शाईन आता द्यायची कशाने, तर तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। तर त्या पॅलेटमध्येच आपल्याकडे हायलायटर एक आहे, तर त्या हायलायटरने स्किनमध्ये शाईन येते। लिप लायनर मी छान असं यूज केलेला आहे। डार्क अशी लिप लाईन लावल्याच्या नंतर त्यामध्ये फेंट असा लिपस्टिकचा शेड घ्यायचा, जेणेकरून सुंदर असा कलर एक ओठांना तयार होतो। ब्राऊन मेकअप इथे डन झालेला आहे। तुम्हाला जर या मेकअप बाबतीत काही डाऊट असतील तर मी नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल। इथं मेकअप फिक्सर शेवटी लावून घ्यायचंय आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ करण्यासाठी उत्साह